MPSC आणि UPSC ह्या सेम ग्रेडच्या एक्झाम आहेत आणि टोटल 9 पेपर असतात. 9 पेपर मधले जे 2 पेपर आहेत ते पासिंग पुरते ओके आहेत, पण जे 7 पेपर आहेत त्या 7 पेपरला कंपल्सरी रायटिंग केलेलं आहे. प्री एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह आहे आणि जी मेन्स आहे तिचे जे 7 पेपर आहेत ते रिटन मध्येच आहेत. कंपल्सरी आपल्याला लिखाण करायचं आहे आणि टाइम बॉन्ड आहे. आपल्याला टाइम बॉन्ड मध्ये गुड हँडरायटिंग मध्ये आपल्याला पेपर कव्हर करायचे असतात. तर स्पीड रायटिंग ही तेवढंच महत्वाचं आहे गुड हँडरायटिंग मध्ये. तर प्रत्येक व्यक्तीला हँडरायटिंग हे खूप महत्वाचा पार्ट आहे. आतापर्यंतचे जे IAS ऑफिसर जे झालेले आहेत त्या प्रत्येक व्यक्तीचं तुम्ही हँडरायटिंग बघू शकता की त्यांनी अगोदर हँडरायटिंग आपलं इम्प्रूव्ह केलेलं आहे आणि नंतर एक्झाम दिलेले आहे. तर आपल्या आयुष्यात हँडरायटिंग हे खूप महत्वाचं आहे. तसंच विकास दिव्यकीर्ती सर सुद्धा तुम्हाला सतत सांगत असतात की जर IAS ऑफिसर व्हायचं असेल तर आपल्या हस्ताक्षरावर नक्की लक्ष द्या. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सेव्ह करा.